नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या म्हणजे 28 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खतरनाक असा ट्विस्ट आलाय. सखीचं चॅलेंज सगळ्या चाळकऱ्यांसमोर आलंय. त्याचबरोबर सरकारने इन्शुरन्स पेपर बदलले. त्यामध्ये चाळीच्या प्रॉपर्टीचे पेपर्स टाकले असतात आणि सगळे चाळकरी मेडिकल इन्शुरन्सचे पेपर समजून त्यावर सह्या करतात आणि सखीवरच याचा आरोप लावतात. सगळे आता सखीला म्हणतात की आज तू सिद्ध केलंस की तू त्या माजुरडी सरकारचीच मुलगी आहे, तू बेशरम आहेस, असं सगळं आता सखीला हे चाळीतल्या बाया बोलणार आहे. त्याचबरोबर सखी आता रागात तिचं चॅलेंज सुद्धा सगळ्यांना सांगून टाकते चाळकऱ्यांना आणि दाभाडे मावशी सुद्धा सखीच्या आता विरोधात जातात. त्याचबरोबर राजलक्ष्मी मा म्हणजे कानाच्या आजीने सरकारच्या कंपनीचे 10% शेअर्स घेतले. सरकारला हळूहळू उद्ध्वस्त करण्यासाठी राजलक्ष्मी माने एक मोठा प्लॅन बनवलाय. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. खूप काही दाखवलंय याच्या भागात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा सखी तिच्या कंपनीमध्ये जाते एम्प्लॉईशी बोलायला, तेव्हा हा परशू सगळं ऐकत असतो आणि तो जाऊन आज सरकारला सांगतो. म्हणजे आजच्या भागात सुरुवातीलाच त्यांनी दाखवलंय की परशू घरी येऊन सरकारला सांगतो, सरकार, सखी तर चाळीतल्या लोकांसाठी मेडिकल इन्शुरन्स काढतीये. हे ऐकून आता सरकार म्हणते येस, आणि ती परशूला म्हणते वा वा, व्हेरी गुड परशू, तर तू मला इतकी चांगली बातमी दिली तर तुझी शिक्षा थोडी कमी करूया. आता तू वर बसून जेवू शकतोस. हे ऐकून आता परशू हसतो, स्माइल करतो. पण लगेच ही सरकार म्हणते पण फक्त संडेला, आणि संडेला तर एपिसोडच नसतो. जोक सपाट. तर मित्रांनो, काय होतं पुढे ही सरकार परशूला म्हणते, कारण हे जे की तू आता मला बातमी दिली आहे हे सगळं माझ्याच मथ्यावर पडणार आहे. तर हा परशू तिथे आता उभा राहतो. त्याला वाटत असतं की सरकार त्याला सांगणार आहे की ती पुढे काय करणार आहे. पण या उलट सरकार आता परशूकडे बघते आणि म्हणते, काय आता काय तुला इथे बसायचं आहे का जेवायला? परशू म्हणतो नाही सरकार. आता ही सरकार परशूला म्हणते, बरं चल निघ मग, आउट. तर आता परशू तर निघून जातो आणि सरकार म्हणते स्वतःला, अच्छा म्हणजे सखी तू त्या चाळकऱ्यांसाठी मेडिकल इन्शुरन्स काढायला निघाली आहे. त्यांना तू इतका जीव लावतेस, पण उद्या हेच चाळकरी तुझ्या जीवावर उठतील आणि तुला चाळीतून हाकलतील, आणि त्याची सुरुवात मी आजपासूनच केली आहे. इथे आता सरकारला फोन येतो आणि आपल्याला समजतं की ती कालची भांडेवाली बाई या सरकारनेच पाठवली असते चाळीमध्ये सखीचं बदनामी करायसाठी, तिच्याविषयी लोकांच्या मनात चाळीतल्या शंका टाकण्यासाठी. फोन उचलल्याबरोबर ही सरकार त्या भांडेवाल्या बाईला विचारते, झालं का काम? आणि ही बाई म्हणते, हो सरकार, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या सखीविषयी गोष्टी पेरायला घेतल्यात मी, पण तिला त्या चाळकरांचा चांगला सपोर्ट आहे बघा. उलट त्या बायकांनीच मला तिथनं हाकलून दिलंय. हे ऐकून आता ही मनस्विनी हसते आणि म्हणते त्या भांडेवाल्या बाईला, रिलॅक्स, अगं थेंबे थेंबे तडे साचे, आता कुठे तर सुरुवात झाली आहे. हा जो चाळकऱ्यांचा सपोर्ट आहे ना, तो वाळूवर उभे असणाऱ्या लहान मुलांच्या किल्ल्यासारखा आहे. कधी कुठली लाट येईल आणि तो किल्ला ढासेल काही सांगता येत नाही. तर तू काळजी करू नकोस, लवकरच हे सगळे चाळकरी त्या सखीच्या विरोधात जाणार आहे, असं आता ही मनस्विनी त्या बाईला बोलते आणि फोन ठेवून देते. आणि या सरकारला इतका कॉन्फिडन्स असतो स्वतःवर की ती फोन ठेवल्यावर म्हणते, सखी आता फक्त 2 दिवस, पुढच्या 2 दिवसाच्या आत तू चॅलेंज हरून या माझ्या घरात परत येशील, आय प्रॉमिस. तर बघूया मित्रांनो 2 दिवसात काय होणार आहे आणि चॅलेंज कोण जिंकणार आहे याची उत्सुकता तुम्हाला पण नक्की असेल. तिथे काय होतं, आता कबीर त्याच्या घरी आला असतो. कानाची आजी तिथे येते, त्या आरती वगैरे करत असतात. त्यानंतर तिथे कान्हाला बघून राजलक्ष्मी मा म्हणतात, उद्याचा दिवस महत्वाचा आहे, उद्या सखी आणि तेजस्विनी मधलं चॅलेंज संपतंय, तुला भीती नाही वाटत आहे? तर कान्हा म्हणतो त्याच्या आजीला भीती का वाटेल, भीती तर त्या सरकारला वाटली पाहिजे. सखीकडून हे चॅलेंज ती कन्फर्म हरणार आहे, असं म्हणत कान्हा त्याच्या फॅमिली फोटोकडे जातो आणि त्याच्या बाबांच्या फोटोवरून तो हात फिरवतो. कान्हाला त्याचे बाबा आठवतात, त्याचं दुःख आठवतं. तर आता काय होतं, तिथे राजलक्ष्मी मा येतात आणि कान्हाला म्हणतात, कबीर, कॉन्फिडन्स असणं चांगलं आहे पण ओव्हर कॉन्फिडन्स वाईट. 1 महिना संपत आला, ती तेजस्विनी हरण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि ती एवढी शांत कशी? तिची अजून काहीच हालचाल नाही, हे शक्य नाही. राजलक्ष्मी माला बरोबर समजतं. पुढे राजलक्ष्मी मा म्हणतात, ही जी शांतता आहे ना, ही वादळापूर्वीची शांतता आहे. तेजस्विनी कामत आणि सखी कामत एखाद्याच्या मागे लागल्या ना, त्या गप्प बसणाऱ्या नाही आहेत. तर आता कान्हा सगळं सांगू लागतो आणि म्हणतो, मा, ती सखी आहे ना, ती मध्यंतरी माझ्या मागे लागली होती. तिला असं वाटत होतं दाभाडे मावशींच्या ऑपरेशनसाठी जो काही 10 लाख रुपये खर्च आला तो मिस केलाय. तिला मी माझ्या पद्धतीने समजून सांगितलं, पण आता तो 10 लाखांचा विषय आता संपलाय. तर मित्रांनो, असं कानाला वाटत असतं की हा विषय संपलाय, पण इथे आता सीन शिफ्ट होतो. सरकारने त्या शूटरला बोलावलं असतं आणि त्या शूटर समोर ती म्हणते, 10 लाखांचा विषय अजून संपला नाहीये, आणि त्या शूटरच्या हाती ते एक ब्रोशर देते
आणि त्याला म्हणते तुझ्या हाती जे ब्रुशर आहे ना, त्या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनच्या मालकाचं नाव हवंय मला आणि त्याचा पत्ता सुद्धा शोधून काढायचा आहे. तर हा सरकारचा माणूस म्हणतो, सरकार हे काम तर माझ्या डाव्या हाताचं आहे. त्यासाठी तुम्ही मला इतके पैसे दिलेत? हो, त्या किर्लोस्कर कंपनीच्या वॉचमॅनला विश्वासात घेऊन जरी विचारलं ना तरी तुम्हाला माहिती सांगेल. तर बघा ही सरकार काय करते, टेबलवर जो पेपर वेट ठेवला असतो तो ती टेबलवर आपटते आणि रागातच तिच्या त्या माणसाचा जो शूटर असतो त्याच्या अंगावर जाते आणि म्हणते, ए मूर्ख माणसा, जास्त हुशार समजतोस का स्वतःला? तुला काय वाटलं मला कळत नसेल? अरे ही गोष्ट त्यांच्याकडल्या कुठल्याही एम्प्लॉईला समजली तर तो माणूस किंवा ती बाई अलर्ट होणार नाही का? त्यामुळे हे सगळं जे काम आहे ते गुपचूप करायचं. या कानाची त्या कानाला खबरही लागता कामा नये. असं सगळं सरकार असते ती वॉर्निंग देते या शूटरला, जिला तिने या कामासाठी बोलावलं असतं. आणि सरकार पुढे या शूटरला म्हणते, तुझ्याकडे या माहितीच काढायसाठी फक्त 24 तास आहे. तर त्यानंतर हा माणूस म्हणतो सरकारला, सरकार मी तुम्हाला खात्री देतो की मी तुमचं हे काम पूर्ण करेल, तेही वेळेत. तर सरकार म्हणते, हो काम पूर्ण झालंच पाहिजे, तर नाही तर तुझा हा जो डावा हात आहे ना हा राहणार नाही. त्यानंतर सरकार त्याला निघायला सांगते. म्हणजे परत ही मनस्विनी म्हणजे सरकार आता आपल्या कान्हाला शोधण्याच्या मागे लागणार आहे आणि ती पेपर वेट ची वर फेकत आणि झेलत आता ही सरकार म्हणते, म्हणजे ती स्वतःलाच म्हणते की किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन आणि त्याचा मालक तू आहेस तरी कोण? तर असं म्हणताच सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला कान्हा दाखवला जातो. कान्हा त्याच्या आजींचा आता आशीर्वाद घेतो आणि म्हणतो येतो मी. इतक्यात कान्हाच्या आजीचं लक्ष कान्हाच्या हातातल्या हळकुंडाकडे जातं आणि त्या म्हणतात, हे काय, हे हळकुंड अजून तसंच आहे, काढलं नाहीस? तर बघा काय होतं, तर कान्हा म्हणतो, हे मी मुद्दामच नाही काढलंय. हे हळकुंड मी तोपर्यंत नाही काढणार जोपर्यंत सखी मला येऊन असं म्हणत नाही की माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू सरकारच्या हातचा बावला नाहीस, तर माझा नवरा कान्हा महाडिक आहे. मा त्या दिवशी मी हे हळकुंड नक्की काढेल. तर आता राजलक्ष्मी मा म्हणजे कान्हाची आजी कान्हाला रियालिटी चेक देते आणि म्हणते, कबीर किर्लोस्कर प्रॅक्टिकल होता आणि हा जो कान्हा महाडिक आहे तो फिल्मी आहे. आणि पुढे आजी कान्हाला म्हणतात, नको रे नको, अशा भ्रमात राहू नकोस. तिने तुला नवरा म्हणून स्वीकारण्यासारखी परिस्थिती तरी आहे का? आणि जरी तिने समजा तुला स्वीकारलं तरी तू कबीर किर्लोस्कर या ओळखीचं काय करणार आहेस? आणि जर तिच्या समोर तुझी ही ओळख आली तर ती तुला स्वीकारेल? हे ऐकून आता कान्हा सुद्धा थोडा अस्वस्थ होतो आणि विचारात पडतो. तितक्यात आजी आता कान्हाला म्हणते, बरं चल, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या पुढच्या गोष्टी झाल्या. उद्या जर चॅलेंज प्रमाणे सखी परत घरी गेली तर ती तुला डिवोर्स देणार आहे ना? हे ऐकून कान्हाला झटकाच बसतो आणि तो त्याच्या माकडे एकदम वळून बघतो. आणि राजलक्ष्मी मा म्हणतात, हो ना, देणार आहे ना? तर आता कान्हा म्हणतो, मा उद्याचं उद्या बघू ना. तर आता कान्हाच्या आजी त्याला म्हणतात, का रे काय झालं आता? म्हणजे तुला सत्य परिस्थिती समोर दिसली की त्रास होतो का? तर कान्हा म्हणतो, नाही नाही तसं नाहीये, पण आपण आधी ध्येयाचा विचार करू ना आपल्या. तर राजलक्ष्मी मा म्हणतात, मी सतत माझ्या ध्येयाचाच विचार करत असते. आणि बघा मित्रांनो, राजलक्ष्मी मा पुढे सांगतात की म्हणूनच मी आज त्या तेजस्विनी कामतच्या कंपनीचे 10% शेअर्स विकत घेतलेत. तर आता कान्हाला आश्चर्यच वाटतं आणि तो म्हणतो, काय 10%? आणि तो त्याच्या आजीला म्हणतो, पण इतके 10% शेअर्स घेऊन तुम्ही काय साध्य करणार होतात? म्हणजे मित्रांनो, आता ही तेजस्विनी कामतची कंपनी सुद्धा खूप मोठी असते, जे कामत एम्पायर असतं आणि त्याचे 10% सुद्धा मोठी रक्कम आहे, खूप मोठे शेअर्स असतात. त्यामुळे आता कान्हा त्याच्या आजीला म्हणतो, पण हे एवढे मोठे शेअर्स घेऊन तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे मा? आपण तर त्यांची कंपनी उद्ध्वस्त करायला हवी ना. जर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले तर मार्केटमध्ये त्यांच्या कंपनीची व्हॅल्यू वाढेल. पण मित्रांनो, ह्या राजलक्ष्मी किर्लोस्कर एक पाऊल पुढेच असतात. तर ह्या म्हणतात कान्हाला, हो तुझं बरोबर आहे कबीर, पण याला दूरदृष्टी म्हणतात. ही माझ्या पुढच्या खेळीची पूर्वतयारी आहे. लवकरच मी एक नवा डाव टाकणार आहे आणि त्या तेजस्विनी कामतचं साम्राज्य पोखरण्याचा हा पहिला टप्पा आहे असं समज. मी तिला तिच्याच भाषेत उत्तर देणार. आग के बदले आग, असं म्हणून राजलक्ष्मी मा त्यांची छडी जमिनीवर अशा आपटतात आणि त्यावर हात ठेवतात. तर राजलक्ष्मी माच्या डोक्यात खूप भन्नाट आयडिया आहे, आपल्याला लवकर समजेलच. इथे काय होतं, सीन शिफ्ट होतो. सखी तिच्या घरी ट्युशन्स घेत असते. सगळी चाळीतली लहान मुलं तिथे आली असतात आणि त्यातला एक मुलगा सखीला म्हणतो, लहानच असतो तो, आग के बदले आग. सॉरी मित्रांनो, आग के बदले आग आहे ते. तर आता इथे सखी म्हणते, ए हिंदी पिक्चर जास्त बघतोयस तू? मी काय विचारलं? पुढे आता सखी म्हणते, डोळ्यासाठी डोळा घेतला की सगळं जग आंधळ होईल, याचं इंग्लिश ट्रान्सलेशन काय? तर या सगळ्यांमधून कोणाला उत्तर येत नाही, पण फक्त आपल्या परीला उत्तर येत असतं. ती हात आपला उंच करते आणि आता सखी विचारते तिला, तरी परी सांगू लागते त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन की अन आय फॉर अन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड. तर सखी म्हणते, अगदी बरोबर.
करेक्ट. पण आता मला हे सांगा, हे कोट कोणाचं होतं? कोणी सांगितलं होतं हे? तर सगळे लहान मुलं एका स्वरात म्हणतात, महात्मा गांधीजी यांचं. तर सखी म्हणते व्हेरी गुड, सगळ्यांनी स्वतःसाठी क्लॅप करा. पुढे आता सखी थोडे स्ट्रिक्ट होते आणि सगळ्या मुलांना म्हणते, चला बरंच होमवर्क दिलाय मी तुम्हाला, उद्या मी सगळ्यांच्या बुक चेक करणार आहे. त्यातला आता एक छोटा मुलगा म्हणतो, सखी ताई कान्हा दादा कधी येणार आहे? आम्हाला खूपच कंटाळा आलाय आता. तर आता सखी म्हणते त्या मुलाला, काय रे, म्हणजे तुमचा कान्हा दादा खूप हॅपनिंग आहे आणि मी बोरिंग आहे का? तर हा मुलगा म्हणतो सखीला, तसं नाही दीदी, पण कान्हा दादा असला की नाही तर खूप मजा येते. तर आता सखी सगळ्या लहान मुलांना म्हणते, ओके मग आपणही एक काम करूया, सगळ्यांना छान मजा येईल असा एक गेम खेळू. हे ऐकून आता सगळी मुलं खुश होतात. तर सगळे आता विचार करू लागतात काय खेळायचं म्हणून. तितक्यात सखीचं लक्ष एका बॉटलकडे जाते आणि सखी ती पाण्याची बॉटल तिच्या हाती घेते आणि म्हणते, ट्रूथ अँड डेअर खेळूया का? सगळी लहान मुलं म्हणतात, हो चालेल. हे बघत राहा मित्रांनो, कान्हा सुद्धा येणार आहे थोड्या वेळात आणि सखीला डेअर मिळतं कान्हाला किस करण्याचं. तर असं इथे आता सीन शिफ्ट होतो आणि नवीन 2 मुलं चाळीत आली असतात, जी या सरकारनेच पाठवली असतात. चाळीच्या खाली जिथे कॅरम खेळत असतात तिथे सानप काका, किरण आणि ते नवीन आलेली 2 मुलं असतात जे सरकारचे असतात, तिने पाठवली असतात. तर किरण या 2 मुलांना विचारतो की तुम्ही दोघं कधी आले चाळीत? तर हे त्यातला एक मुलगा म्हणतो, हे काय सकाळीच आलो आम्ही, ते 7 नंबरची खोली आहे ना ती घेतली आम्ही भाड्याने, आम्ही दोघं इथे शिक्षणासाठी आलोय. तर असं ते सांगतात. तितक्यात तिथे सानप मामी येतात आणि ह्या सानप काकांना म्हणतात, किती वेळ झाला, चला जेवायला. तितक्यात तिथे सेंटेड कॅन्डलचा सुगंध सुटला असतो. तर हा जो नवीन आलेला दुसरा मुलगा असतो हा म्हणतो, काकू छान वास येतोय, हा मस्त मेणबत्ती आहे. तर ह्या सानप काकू म्हणतात, ए तिला मेणबत्ती म्हणू नको, सेंटेड कॅन्डल आहे ती, सखीने अख्ख्या चाळीत दिवाळीत आम्हाला गिफ्ट दिलंय. तर त्या नवीन आलेल्या मुलांमधून एक मुलगा म्हणतो, सखी म्हणजे तीच ना सरकारची मुलगी? तर तो दुसरा मुलगा म्हणतो, अरे तेच रे, आपण ते स्वयंवरात बघितली नाही का, तेच. तर सानप काका या दोघांना म्हणतात, करेक्ट, ती सरकारचीच मुलगी आहे, पण सरकारपेक्षा खूप वेगळी आहे ती. ती आल्यापासून ना चाळीची चालच बदलली आहे. तर बघा मित्रांनो, इथे काहीतरी विचित्र होतं. हा जो सरकारने पाठवला एक मुलगा असतो तो कॅरमच्या 2 गोट्या आपल्या हाती घेतो, एक ब्लॅक आणि एक व्हाईट, आणि म्हणतो, हे बघा. तिथे आता किरण सुद्धा असतो आणि सगळं बघत असतो आणि ऐकत असतो. हा मुलगा म्हणतो, आताच्या जगात लोक असे 2 वेगवेगळे चेहरे घेऊन फिरतात, एक ब्लॅक आणि एक व्हाईट, त्यामुळे असा कोणावर सहज विश्वास नसतो ठेवायचा. आता काय होतं, हे जे चाळीतले 3 जण असतात म्हणजे किरण, सानप काका आणि काकू, हे एकदम आश्चर्याने बघू लागतात त्या मुलांकडे. तर हा मुलगा म्हणतो, जाऊ द्या, आम्हाला कॉलेजचा अभ्यास करायचा आहे, आम्ही निघतो, कॅरम उद्या खेळू, असं म्हणत हे दोघं तिथून पळून जातात. ते गेल्यावर आता किरण म्हणतो सानप काका काकूंना, काही पण बोलतायत ही पोरं. पण हे ऐकून आता सानप काका आणि काकू एकदम शॉक झाले असतात. किरण म्हणतो, चहा घेणार का? तर सानप काका म्हणतात, नाही मी आता जेवायलाच चाललोय. किरण म्हणतो, बरं मी चहा सांगून आलो, असं म्हणत किरण तिथून निघून जातो. पण बघा मित्रांनो काय होतं, खूप आता सिरियस सिच्युएशन इथे झाली असते आणि सानप काका काकूंना म्हणतात, काय ग, ते पोरं अशी का बोलली असेल? तर सानप काकू म्हणतात, अहो मी सुद्धा तोच विचार करत आहे. सानप काका म्हणतात, काही कळायला मार्ग नाही ना? काकू म्हणतात, हो ना, आणि थोड्याच वेळात हे आता सखीच्या घरी येणार आहे. तर तिथे काय होतं, सगळी मुलं आणि त्यांच्या बरोबर आपली सखी हे ट्रूथ अँड डेअर खेळत असतात आणि छान मज्जा मस्ती एन्जॉय करत असतात. तर काय होतं, आता परीवर डाव येतो. परी म्हणते, मी चूज करणार ट्रूथ. तर काय होतं, एक मुलगा परीला प्रश्न विचारतो, ट्रूथ ती चूज करते म्हणून, आणि म्हणतो, तुझं चाळीतलं सगळ्यात फेवरेट कोण आहे? आणि ट्रूथ आहे, हा खरं खरं सांगायचंय. तर परी लगेच, इतकी गोड असते ना ती सखीला हग करते आणि म्हणते, माझं चाळीतलं सगळ्यात फेवरेट सखीताई आहे, तिच्यामुळे माझ्या मनातली इंग्लिशची भीती गेली आणि अभ्यासाला पण खूप मजा येते. थँक्यू सखीताई, असं म्हणत ती सखीला पप्पी सुद्धा देते. सखी सुद्धा खूप खुश होते आणि म्हणते, बरं थँक्यू, आणि माझं कौतुक आता झालं असेल तर गेम खेळू. तर परत ती बॉटल आता फिरवल्या जाते आणि सगळे आता सखीताई सखीताई असं म्हणतात, कारण बॉटलचं टोक आता सखीकडे असतं. तर हा गेम ज्यांना माहिती नसेल तर हा गेम असा असतो, यामध्ये 2 ऑप्शन्स असतात, ज्याच्यावर डाव येतो त्याच्याकडे 2 ऑप्शन्स असे असतात, ट्रूथ किंवा डेअर. ट्रूथ जर त्यांनी चूज केलं त्याला खरं काय ते सांगावं लागतं, समोरच्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्यावं लागतं. आणि जर का डेअर चूज केलं त्या समोरच्या व्यक्तीने ज्याच्यावर डाव आहे, तर समोरचा जो सांगेल तसं त्या ज्याच्यावर डाव आहे त्याला करावं लागतं. डेअर म्हणजे शेवटी धाडसच झालंय. तर इथे काय होतं, सखीची बारी येते आता आणि सगळे सखीला चीअर करू लागतात, सखी ताई असं एका स्वरात म्हणू लागतात. सखी म्हणते, ओके ओके. तर त्यातली एक मुलगी म्हणते, सखीताई तू ट्रूथ घे. सखी म्हणते, ओके. तर ही दुसरी मुलगी लगेच विचारते, बरं सखीताई सांग मग, तुझं काही सिक्रेट आहे का? तर सखी हसते आणि म्हणते, नाही माझं काहीच सिक्रेट नाही आहे. परी म्हणते, असं कसं काय सखीदी, सिक्रेट तर सगळ्यांचंच असतं ना, जसं माझं आहे या ओवीचं आहे, सगळ्यांचं असतं. सगळी लहान मुलं म्हणतात की हो हो माझं पण आहे, माझं पण आहे. सखी सगळ्यांना आता शांत करते आणि म्हणते, माझं कोणतंच सिक्रेट नाहीये.
पुढे सखी म्हणते, बरं आपण एक काम करू, तुम्ही प्रश्न बदला, काहीतरी दुसरं विचारा. पण शेवटी आता ही लहान मुलंच आणि हट्टी ही म्हणतात की नाही सखी दी, तू या प्रश्नाचंच उत्तर दे. सखी ताई, तू प्रश्न चेंज करायचं म्हणतेस म्हणजे नक्की काहीतरी असणार, बोल ना. तर काय होतं, तिथून पास होणारे सानप काका काकू हे ऐकून घेतात की लहान मुलाने सखीला म्हटलं की तू काहीतरी लपवतेय. आणि हे ऐकून पहिलेच या दोघांच्या मनात डाऊट आला असतो त्या मुलामुळे, तर हे लगेच आता बघायला येतात. सखीच्या खोलीच्या बाहेर ते सगळं बघत असतात उभे राहून आणि सखीचं लक्ष नसतं. तर आता परत सखी उठून उभी राहते आणि परी म्हणते, सांग ना सखी दी, असं कोणतं सिक्रेट आहे जे तू आमच्या सगळ्यांपासून लपवतेय. तर बाहेर उभे असलेले सानप काका काकू आता हे ऐकू लागतात. सखी मनात म्हणते, काय सांगू तुम्हाला, मी सरकारकडून 1 महिन्याचं चॅलेंज स्वीकारलंय. हे सगळं मी तुमच्यापासून लपवलंय, पण माझा हेतू चांगलाच आहे, मी चांगल्यासाठीच लपवलंय. काही सिक्रेट हे सिक्रेट राहिलेली चांगली असतात. आणि मित्रांनो, इथे काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि हे जे 2 पाठवलेली माणसं असतात सरकारने, ते तिला फोन करतात आणि सरकार त्या दोघांना म्हणते, या चाडकरांनी जिच्या भरोशावर इंगडी बांधली तिच्याचमुळे तोंडावर पडणाऱ्या चाडकरांचा चेहरा आम्हाला पाहायचा आहे. त्यातला एक मुलगा म्हणतो, त्यासाठीच तर तुम्ही सांगितलेलं काम अगदी आम्ही चोख करून आलोय. त्यातला दुसरा मुलगा जो असतो तो म्हणतो, फोन स्पीकरवर असतो यांचा, की तसाही साध्या माणसाच्या मनात संशय निर्माण करायला कितीसा वेळ लागतो. त्यातला दुसरा मुलगा म्हणतो, त्यात ते चाडकरी लोक फार सिंपल हो, सरकार लगेच आमच्या बोलण्यात ती फसले. दुसरा मुलगा परत म्हणतो की हो ना, विचार करायला लागले ते परत, ही लगेच. त्यानंतर आता ही बघा काय करते, ही सरकार या दोघांना म्हणते, उद्याचा अजून 1 दिवस त्या सगळ्या लोकांच्या मनात विष पेरा, म्हणजे उद्या सगळेच चाडकरी म्हणायला मोकळे. सखीने सगळ्यांच्या आयुष्यात सगळ्यांच्या सुखी आयुष्यात विष कालवलंय असं म्हणून आता ही सरकार फोन ठेवते. हिच्या मनात खूप मोठा प्लॅन सुरू असतो आणि तसंच होणार आहे उद्या. तर काय होतं, इथे आता परी म्हणते सखीला, सखी दी सांग ना यार. तर बघा काय होतं, सखी आता परीचा लाड करत म्हणते, कोणालाही त्रास होईल असं मी काहीच केलं नाहीये, काहीच लपवलं नाहीये. हे ऐकून आता सानप काका आणि काकूंच्या जीवात जीव येतो आणि ते तिथून निघून जातात. त्यांच्या मनातली शंका तात्पुरती दूर झाली असते. तितक्यात सखीला फोन येतो आणि एक गुड न्यूज मिळते. तर हा एम्प्लॉई सखीला म्हणतो सखीच्या कंपनीमधला, की मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे कमी पैशांची स्कीम मी शोधून काढली आहे चाडकऱ्यांसाठी. उद्या ते मेडिकल इन्शुरन्सचे सर्व पेपर तयार करून येतो. सखी खूप खुश होते आणि सखी म्हणते, मी वाट बघेल, मला माझ्या चाळीतल्या सगळ्या माणसांना छान एक सरप्राईज गिफ्ट द्यायचंय. तर आता फोन झाला असतो सखीचा आणि सगळे मुलं म्हणतात, सखी दी झाला ना तुझा फोन, तो ट्रूथ तर सांगितलं नाही, आता आम्ही तुला एक डेअर देतो. सखी म्हणते, बरं ठीक आहे, डेअर द्या. तितक्यात सगळी मुलं आता आपसात गप्पा करू लागतात हळू आवाजात आणि डिस्कस करू लागतात काय डेअर द्यायचं म्हणून सखीला. तर बघा मित्रांनो काय होतं, तितक्यात तिथे आता कान्हा येतो. कान्हाची एंट्री झाल्या आता परी म्हणते सखीला, सखी दी तुझं हे डेअर आहे की तू कान्हा दादाला पप्पी द्यायची. सखी म्हणते, ए काय बोलताय. आणि त्यानंतर काय होतं, सगळ्या मुली सखीला पकडतात, लहान लहान, आणि मुलं कान्हाला. आणि ही लहान मुलं उड्या मारू लागतात आणि म्हणतात, आमची मागणी पूर्ण करा. ते हट्टच धरून बसले असतात. कान्हा म्हणतो, ए काय बोलताय तुम्ही पोरं, तुमची वय काय, तुम्ही बोलताय काय. जर या तुमच्या सखी टीचरला राग आला ना तर तुमच्यासोबत त्या मलाही शिक्षा करतील. तर ही लहान मुलं काहीच ऐकत नाही. कान्हा त्या मुलांचं तोंड सुद्धा बंद करतो तरी ऐकत नाही आणि मोठ्याने ओरडू लागतात. आणि कान्हाला ज्याची अजिबात अपेक्षा नसते तसं घडतं. सखीमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स आला असतो. सखी स्वतः पुढाकार घेते, कान्हाकडे ती चालत येते. तिच्या हाती त्याच कान्हाने दिलेल्या बांगड्या असतात, एका हातात डार्क ग्रीन कलरच्या आणि एका हातात लाईट ग्रीन कलरच्या. ती कान्हाच्या प्रेमात आहे म्हणूनच तिने अजूनही त्या बांगड्या तशाच ठेवल्या असतात. तर काय होतं, सखी आता चालत येते कान्हाजवळ, ती त्याचा गाल पकडते. कान्हा सुद्धा बिचारा खूप शॉक झाला असतो आणि घाबरत असतो की आता काय होईल, त्याला काहीच समजत नसतं. तर बघा सखी काय करते, सखी कान्हाचा हात घेते, ती त्याच्या गालावर ठेवते आणि त्याच्या हातावर ती किस करते. आणि सखीचं डेअर इथे पूर्ण होतं. मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याचा भाग आजच्यापेक्षाही धमाकेदार असणार आहे. सगळ्या बायका, सगळे माणसं सखीच्या विरोधात जाणार आहे आणि परीची आई वगैरे सगळे सखीला बोलू लागतात की तू किती बेशरम आहे, तू सिद्ध करून दाखवलं, तू त्या माजोरड्या सरकारचीच मुलगी आहे म्हणून. आणि सरकार तिथे चाळीत दूर कारमध्ये सगळं बघत असते आणि हसत असते. सखीच्या तोंडून निघून जातं की नाही हे खोटं आहे, मी आईसारखी नाहीये, म्हणून तर मी 1 महिन्याचं चॅलेंज घेतलंय. आता चुकीचा अर्थ पोचतो सगळ्यांकडे आणि दाभाडे मावशी सुद्धा आता सखीच्या विरोधात जातात आणि तिला म्हणतात, म्हणजे आमच्या प्रेमाचा तू स्वतःच्या चॅलेंजसाठी वापर केला, स्वतःच्या हट्टासाठी तू या चाळीत येऊन राहिलीस. आणि कान्हा तिथे गप्प सगळं बघत असतो. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे. आता 1च दिवस राहिला आहे चॅलेंज पूर्ण होण्यासाठी. सखी जिंकणार आहे की सरकार. आणि सरकारने खरंच या सगळ्या चाळीचे पेपर स्वतःच्या नावावर केले असतील का, मेडिकल इन्शुरन्सचे पेपर तिने बदलले असतील का, हे आपल्याला उद्याच्या भागात कळेलच. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमची मतं कमेंट्समध्ये कळवायला नक्की आठवण असू द्या. थँक्यू.